तर या 4 गोष्टीसाठी आपण हस्ताक्षर सुधारलं पाहिजे किंवा इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा त्याची स्पीड वाढवली पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, की आपलं हस्ताक्षर कसं असावं. तर पहिला पॉइंट आहे, की आपलं हस्ताक्षर गुड असावं. म्हणजेच ते दिसायला सुंदर दिसावं. दुसरी गोष्ट आहे, की ते हस्ताक्षर युनिक असावं. म्हणजेच की इतरापेक्षा वेगळं असावं. आणि तिसरी गोष्ट आहे, की आपण जे आपल्या हस्ताक्षरात लिहितो, ते दुसऱ्यांना, टीचर्सला, तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीतल्या मेंबरना किंवा कुणालाही ते वाचता येण्यायोग्य असावं. म्हणजेच रीडेबल असावं. आणि तिसरी गोष्ट आहे, की या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्यानंतरही एक गोष्ट शेवटी बाकी राहते. ती गोष्ट आहे, की ते हँडरायटिंग लेजिबल असावं. लेजिबल म्हणजेच ग्राफॉलॉजीच्या अनुसार हे हस्ताक्षर त्या ग्राफॉलॉजीचे रूल वगैरे व्यवस्थित फॉलो करून काढलेलं असावं. म्हणजेच आपण हे 4 पॉइंट पाहिलेले आहेत. आपलं हस्ताक्षर गुड असावं, ते युनिक असावं आणि ते रीडेबल असावं आणि ते लेजिबल पण असावे. आणि ते ह्या सगळ्या 4ही गोष्टी, हे 4ही पॉइंट आपल्या हँडरायटिंगमध्ये दिसल्या पाहिजेत. म्हणजे ते दिसायला सुंदर, इतरापेक्षा वेगळं आणि ते लिहिलेलं वाचण्यायोग्य असावं आणि ते लेजिबल पण असावं. आणि त्यानंतरचा पॉइंट आपण पाहूयात. जर आपल्याला ह्या 4ही गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजेच जे 26 लेटर आहेत, ते ॲक्चुअली बनतात कुठल्या-कुठल्या गोष्टीमुळं. तर आपल्याला पहिल्यांदा त्या प्रत्येक लेटरचा आकार, त्याची हाईट, त्याची साईज आणि ते लिहिताना आपण वापरलेली स्पेस, ह्या सगळ्या गोष्टी कधी इम्प्रूव्ह होतील किंवा कधी त्या डेव्हलप होतील, तर आपण ते बनतात कसे ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर. तर जगातल्या कुठल्याही भाषेत जर आपण लिहित असलो, म्हणजे लिहिण्याची जी लिपी आहे, ती लिपी जगातल्या कुठल्याही भाषेतली असली, तरी ते प्रत्येक अल्फाबेटिकल लेटर हे 4 गोष्टीपासून बनलं जातं. म्हणजेच त्या गोष्टी आहेत डॉट, लाईन, कर्व आणि लूप. ह्या 4ही गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण डॉट पाहूया, त्यानंतर आपण लाईन पाहूया आणि त्याच्यानंतर आपण कर्व पाहूया आणि त्याच्यानंतर आपण लूप पण पाहूया. तर याची चॅप्टरमध्ये केलं जाईल. आणि तर आपण पहिल्यांदा डॉट पाहूया. बद्दल आपण डिटेल पाहूयात. तर डॉट डॉट जे आपण 26 लेटरमध्ये जे वापरतो आपण, ते आय आणि जेमध्ये वापरतो. तर आयचा डॉट हा असा आहे. पण आयच्या बरोबर डोक्यावर म्हणजेच बरोबर आयच्या डोक्यावर असला पाहिजे. तो उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला नसावा. हा एकमेव हे रूल याला लागू पडतो. आणि त्याच्यानंतर डॉटमध्ये 2 प्रकार आहेत. एक सर्क्युलर डॉट आणि दुसरा डीप डॉट म्हणजे ज्यात थिक आहे. आणि हे एक्झाम्पल आहेत डॉटची, परफेक्ट डॉट. आणि हा जो आय आहे, तो कर्सिव्ह रायटिंगमध्ये येतो. त्याला थोडं त्याची जी स्टेम आहे, उभी लाईन त्याच्या बरोबरच द्यायला पाहिजे, जरी तो उजव्या साईडला दिसत असला तरी. तर आय नंतर डॉटचं एक एक्झाम्पल आहे दुसरं जे. असे 26 लेटरमध्ये फक्त जे, आय आणि जेमध्येच डॉट येतो आणि नंतर सेंटेन्स पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वाक्याच्या शेवटी डॉटचा उपयोग केला जातो. त्यानंतर आपण देवनागरी लिपीमध्ये अनुस्वारासाठी, फुल स्टॉपसाठी बऱ्याच ठिकाणी आपण डॉट वापरतो. तर डॉट 26 लेटरपैकी आय आणि जेमध्ये वापरले जातात. त्याच्यानंतर डॉट नंतर तुम्ही आपण लाईन म्हणजे काय हे पाहूया. तर लाईन म्हणजे रेषा, आडवी, उभी आणि तिरपी रेषा. तर जी उभी लाईन आहे, स्टँडिंग लाईन, ती व्हर्टिकल लाईन असं बोललं जाते. त्या व्हर्टिकल लाईनचा पण उपयोग होतो हस्ताक्षर म्हणजे लिहिताना. आणि त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन पण असते, जी आडवी लाईन असते आणि तिरपी लाईन जी डायगोनल लाईन अशी आपण बोलतो. तो
लाईन बघताना आपण 3 प्रकार पाहिलेले आहोत. व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि डायगोनल लाईन. तर त्याच्यानंतर ती लाईन कुठल्या-कुठल्या लेटरमध्ये वापरली जाते. जी उभी लाईन आहे आणि आडवी लाईन आहे, ते पण कुठल्या-कुठल्या लेटरमध्ये वापरली जातात ते पाहूयात आपण. तर 3 लेटर आहेत जे व्हर्टिकल लाईननं बनतात. आय, एल, टी आणि त्याच्यानंतर जे, जी, पी, क्यू, वायमध्ये ही व्हर्टिकल लाईन वापरतो. त्याच्यानंतरचे जे 5 लेटर आहेत, जसे की एच काढते वेळी आपण एक स्टँडिंग लाईन, व्हर्टिकल लाईन यूज करतो. एलसाठी वापरतो, बीसाठी वापरतो, केसाठी वापरतो आणि एफसाठी वापरतो. आणि जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, ती टीसाठी क्रॉस बार म्हणून वापरली जाते आणि त्याच्यानंतर एफसाठी पण क्रॉस बार म्हणून आडवी लाईन वापरली जातेच, म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन वापरली जाते. आता त्यानंतर आपण पाहत आहोत कर्व. तर कर्वपासून सुद्धा लेटर बनले जातात. तर कर्वचा उपयोग असा आहे, जे हाफ सर्कल आहे त्याला आपण कर्व बोलतो आणि कर्व दोन्ही साईडनं ओपन असतो. उजव्या साईडनं ओपन, डाव्या साईडनं ओपन आणि यूसाठी वरच्या साईडनं ओपन असतो आणि एनसाठी खालच्या साईडनं वापर होतो. तर हे आहे कर्वचे उदाहरण. हे होल शेप सर्कलमध्ये वापरलं जातं लेटरमध्ये. आता त्यानंतर आपण कर्वचे एक्झाम्पल जे 26 लेटर आहेत त्यामध्ये सविस्तर पाहूयात. तर एमध्ये हा एक ओव्हल शेप सर्कल आहे आणि त्याच्यानंतर बीमध्ये सुद्धा ओव्हल शेप सर्कल यूज केला जातो. म्हणजेच कर्व वापरला जातो. साठी सुद्धा वापरला जातो. साठी सुद्धा वापरला जातं. साठी सुद्धा वापरला. एफसाठी सुद्धा थोडासा कर्व वापरला जातो. जीसाठी सुद्धा कर्व लाईन वापरला. एचसाठी सुद्धा वापरलं जाते. आणि त्याच्यानंतर आहे एम, एन, ओ, पी, क्यू आणि एससाठी दोन्ही कर्व जे लेफ्ट साईडचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे दोन्ही सर्कल यूज केले जातात. आणि त्याच्यानंतर यू आहे, व्ही आहे, डब्ल्यू आहे. हे भरपूर एक्झाम्पल 26 लेटरमध्ये या कर्वचा यूज केला जातो, जो वरच्या साईडला ओपन असतो, खालच्या साईडला ओपन असतो तो. त्याचे 4 उदाहरण आहेत, जे अँटी क्लॉक सर्कल आहेत ते. तर सी अँटी क्लॉकवाईज, ई अँटी क्लॉकवाईज आहे, ओ अँटी क्लॉकवाईज आहे, ए अँटी क्लॉकवाईज आहे, एन हे क्लॉकवाईज आहे, एम क्लॉकवाईज आहे, यू अँटी क्लॉकवाईज सर्कल आहे, म्हणजेच कर्व आहे, डब्ल्यू अँड क्लॉकवाईज आहे. तर असे हे एक्झाम्पल आहेत कर्वचे. म्हणजे कर्वपासून पण भरपूर लेटर बनतात किंवा कर्वचा लेटर लिहितेवेळी यूज केला जातो. तर त्याच्यानंतर जे आहे कर्व आणि लाईनचा ज्या लेटरमध्ये यूज केला जातो ते आहेत बी, डी, एफ, के, पी, क्यू आणि वाय. हे या 7 लेटरमध्ये कर्व आणि लाईन या दोन्हीचा यूज केला जातो. तर त्याच्यानंतर जे आहे डॉट, लाईन, कर्व आणि त्या सगळ्यात शेवटी आहे लूप. तर लूपचा यूज कर्सिव्ह रायटिंग लिहितेवेळी केला जातो. त्यात त्या लूपमध्ये 2 लूप आपण पाहूयात आपण. अपर लूप एक असतो आणि लोअर लूप असतो. तर जे अपर लूपचा यूज केला जातो ते लेटर आहेत बी, डी म्हणजे वरच्या साईडनं त्याचा फ्लो असलेले लेटर. एफ आहे, एच आहे, के आहे, एल, टी आणि जे लोअर लूप आहेत म्हणजेच डाउनवर्ड लूप ते आहेत एफ, जी, जे, पी, क्यू, वाय आणि झेड असे हे लोअर लूपचे उदाहरण आहेत. म्हणजेच लूप लक्षात ठेवते वेळी अप्पर लूप आणि डाउनवर्ड लूप म्हणजेच लोअर लूप आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण 26 लेटरमध्ये बघा एला बी जोडलेलं आहे, सी जोडलेलं आहे, डीला ई जोडलेलं आहे, एफ असे एक्झाम्पल आपण सहजपणे पाहूया. युनिक बनवायचं असेल तर आपण ह्या 4 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. DLCL असं म्हणलं जातं. आपण याला शॉर्टकट हे लक्षात ठेवा हो तुम्ही. याची मदत नक्कीच होईल तुम्हाला. कुठलेही जे 26 लेटर आहेत, त्यात डॉट, लाईन आणि कर्व लूप असं 4 गोष्टीपासून हे लेटर बनलं जातं. तर मित्रांनो पुढच्या चॅप्टरमध्ये आपण 5 बद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. तर हे आहेत लूपचे वेगवेगळे प्रकार. तर हे याची एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाहू शकता. तर थँक यू मित्रांनो.